नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आकाश काळे, ब्राईट करिअर नीट काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या सर्वांशी संवाद साधतो आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांशी खूप दिवसानंतर ॲक्च्युली बोलणं होतं आहे, परंतु ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी नुकतीच नीट एक्झाम दुसऱ्यांदा दिली आहे, खरंच ही फार दुर्दैवी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांवरती यावर्षी निर्माण झाली. आणि त्यात या व्यवस्थेच्या चुकीमुळे आणि काही स्वार्थाने बरबटलेल्या लोकांमुळे मी त्यांची नावं घेणार नाही. आपल्याला सगळं काय घडलं, काय सगळा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. परंतु आपले नीटची तयारी करणारे जे काही विद्यार्थी बांधव आहेत, विद्यार्थी मित्र आहेत, तर अक्षरशः या सगळ्या घटनांमुळे काही विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी या व्यवस्थेने बळी देखील घेतलेले आहेत. मी आमच्या ब्राईट करिअर नीट काउन्सिलिंग इन्स्टिट्यूटच्या वतीनं त्या विद्यार्थी मित्रांच्या पालकांच्या प्रती आणि त्यांच्या प्रती अतिशय विनम्रतापूर्वक संवेदना व्यक्त करतो. मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी धीर न सोडता अतिशय धैर्यानं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नीटला आपण सर्वजण सामोरं गेलेला आहात आणि प्राप्त झालेल्या आन्सर कीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आन्सर की उपलब्ध झालेली असावी. ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना आन्सर की उपलब्ध झालेली नाही आहे, ते इथे स्क्रीनवरती आमचा नंबर उपलब्ध आहेत. आपण त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमच्याकडनं ती आन्सर की उपलब्ध करून घेऊ शकता. आणि ज्यांनी अजूनही त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे किती त्या ठिकाणी मार्क्स येत आहेत हे चेक केलेलं नाही, तर त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी ते चेक करून घेणं गरजेचे आहे. आता मी ज्या पद्धतीनं साधारणतः महाराष्ट्रभरातल्या विविध जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांशी गेली कित्येक दिवस संपर्क साधतो आहे, तर साधारणपणे असं लक्षात येतं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असं आहे की सर, लास्ट टाईम आम्हाला हा पार्ट सोपा वाटला होता, यावेळेस तो डिफिकल्ट होता. तर अशा साधारणपणे संमिश्र भावना आणि प्रतिक्रिया आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. आता या सर्वांच्या दृष्टीनं मित्रांनो, त्या ठिकाणी आजचा हा जो व्हिडिओ मी जाणीवपूर्वक करत आहोत, तर बिलकुल खचून जाऊ नका. साधारणपणे आपल्याला आत्ता किती स्कोअर आलेला आहे, तर त्याचं एक टेंटेटिव्ह म्हणजे मी मागा म्हटल्याप्रमाणे स्क्रीनवरती आमचा नंबर आहे. तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचे जे सन्माननीय तज्ज्ञ मंडळी आहेत, माझी टीम आहे, त्याची 24x7 आपल्या सपोर्टसाठी त्या ठिकाणी सज्ज आहे. तुम्ही त्या मंडळीशी संवाद साधू शकता. माझा स्वतःचा देखील नंबर तिथे उपलब्ध आहे. आपला स्कोअर किती येतो आहे हे जर आपण आम्हाला कळवलं, तर साधारणपणे किती मार्क्स येत आहेत आणि त्या मार्क्सप्रमाणे तुमचं ॲडमिशन या ठरलेल्या कोर्सेसप्रमाणे म्हणजे MBBS, BMS, BHMS, BDS आणि नर्सिंग यापैकी कुठे होऊ शकतं, कोणत्या कॉलेजेसला होऊ शकतं, ते महाराष्ट्रात होऊ शकतं का, महाराष्ट्रात होऊ शकत असेल तर कोणकोणत्या कॉलेजेसला होऊ शकतं. जर ते महाराष्ट्रात होऊ शकत नसेल तर त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे साधारणतः अतिशय वेल रिप्युटेड जे इन्स्टिट्यूट्स आहे विविध राज्यांमधले, मग त्याच्यामध्ये आपल्याकडे कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, उत्तराखंड असेल, या विविध राज्यांमधले देखील त्या ठिकाणी खूप वेल रिप्युटेड इन्स्टिट्यूट्स, तिथे देखील आपण तुमचे ॲडमिशन्स करून देऊ शकतो. तर त्यासाठी आपला स्कोअर किती आहे आणि त्या स्कोअरप्रमाणे साधारणपणे कोणत्या राज्यातील कोणतं कॉलेज आपल्याला मिळू शकतं, तर याची जी चाचपणी तर ती आपण थोडीशी करून घेऊयात. आणि बिलकुल काळजी करू नका, यावेळेस त्या ठिकाणी बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना चांगला पेपर गेलेला आहे. आणि जरी मेरिट हाय लागलं किंवा एक कमी प्रमाणात लागलं तरी देखील जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना जे त्या ठिकाणी ब्राईट करिअरच्या संपर्कात मागील वर्षापासून आहेत किंवा आता या चालूही वर्षी त्या ठिकाणी पहिली ज्यावेळेस नीट एक्झाम झाली त्यावेळेस देखील काही विद्यार्थी मित्र आपल्या संपर्कात होते आणि आता दुसऱ्यांदा नीट एक्झाम झाल्यानंतर देखील काही विद्यार्थी मित्र आमच्या संपर्कात आहेत. आपण देखील जर का त्या संदर्भानं चिंतित असाल की आता एवढ्या स्कोअरवरती, एवढ्या मार्क्सवरती आपलं ॲडमिशन होऊ शकेल का, आणि होणार असेल तर ते कुठे आणि कोणत्या त्या ठिकाणी शाखेला होऊ शकतं, तर हे चेक करण्यासाठी मित्रांनो आमच्याशी इथे स्क्रीनवर नंबर उपलब्ध आहेत, त्या नंबरवरती संपर्क साधा आणि निश्चित आपण 1 to 1 त्या ठिकाणी आपण आपल्या पालकांसमवेत तिथे तुम्हाला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त सविस्तर असं सखोल मार्गदर्शन करता येईल, तर तो प्रयत्न नक्कीच आमचा असेल. आणि पुन्हा एकदा मी सांगेल की तुम्ही दुसऱ्यांदा अतिशय धैर्यानं नीट एक्झाम दिलेली आहात, त्या अर्थानं निश्चित तुम्ही त्या ठिकाणी धाडसी आहात, धैर्यवान आहात आणि नक्कीच तुम्ही जे डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं आहे तर ते आपण 100% पूर्ण करणार आहोत. त्या तुमच्या डॉक्टर बनण्यासाठीची जी भविष्यातील वाटचाल आहे तर त्या वाटचालीवरचे आम्ही एक तुमचा
बोट पकडून तुम्हाला फक्त त्या वाटेवरती सुखरूपपणे सोडून देण्याची एक दूत म्हणून मधली अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका ब्राईट करिअर नीट काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट बजावत आहे. तर नक्कीच तुमच्या या भविष्यातील डॉक्टर बनण्याच्या प्रवासात आपण आमच्यावरती आजवर ठेवलेला विश्वास हा भविष्यात देखील अशाच पद्धतीने आपण ठेवाल या माफक अपेक्षेसह पुन्हा एकदा मी सर्व माझ्या भविष्यात सेवाबाई डॉक्टर बनू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच त्या ठिकाणी पुन्हा एकदा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर आपण संपर्कात राहूयात आणि तुमचे जे काही प्रश्न मीनवाईल असेल तर त्यासाठी तुम्ही आमच्याशी थेट दिलेल्या दोन्ही नंबरवरती तिथे संपर्क साधू शकता आणि आपल्या प्रश्नांचं समाधान करून घेऊ शकता. वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. भेटूया लवकरच.